नमस्कार मित्रांनो, मी दामू मवळे सर आणि स्वागत आहे तुमचं डीएम रियालिटी चेकवर. शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आणि शाळा व्यवस्थापनासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षक रिक्त पदांच्या जाहिराती देण्यासाठीचे अधिकृत पत्र आणि सविस्तर सूचना निर्गमित झाल्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाहिरात कधीपासून येणार, कोणकोणते नियम आहेत आणि विषयनिहाय पदांची माहिती कशी भरायची हे सविस्तर पाहणार आहोत. सर्वात आधी महत्त्वाची तारीख लक्षात घ्या. शाळा व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्यासाठी 1 मे 2026 ते 31 मे 2026 हा कालावधी देण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेची पार्श्वभूमी सांगायची झाली तर टेट 2025 परीक्षा मे 27 ते 5 जून 2025 दरम्यान पार पडली. उपस्थिती 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित होते. स्वप्रमाणपत्र एकूण 1,70,108 उमेदवारांनी आपली स्वप्रमाणपत्रे पूर्ण केली आहेत. आता व्यवस्थापनाने जाहिरात कशी द्यायची ते पाहूया. संकेतस्थळ ate2025.mahateacherrecruitment.org.in ची लिंक यावर नोंदणी करणे आवश्यक आहे. लॉगिन आयडी जे आधी टेट 2022 मध्ये होते तेच युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात, किंवा सरळ प्रणालीतील सॅराल युजर आयडी सुद्धा वापरता येईल. मोबाईल नंबर जर पासवर्ड विसरलात किंवा मोबाईल नंबर जुळत नसेल तर खासगी व्यवस्थापनाला शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन तो अपडेट करता येईल. जाहिरात देण्यापूर्वी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील. व्यवस्थापनाची बिंदू नामावली विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अद्ययावत आणि प्रमाणित असणे आवश्यक आहे. विशेषतः SEBC आरक्षण आणि पेसा PESA क्षेत्रातील आरक्षण बदलल्यामुळे बिंदू नामावली पुन्हा तपासून घेणे अनिवार्य आहे. शासन निर्णयानुसार रिक्त पदांच्या 80% मर्यादेतच मागणी नोंदवता येईल. जर एखादे पद कोर्ट केसमध्ये प्रलंबित असेल तर ते पद वगळून इतर पदांची मागणी नोंदवावी. व्यवस्थापन 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व गटांसाठी जाहिरात देऊ शकते. 6वी ते 10वी साठी महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत. गणित आणि विज्ञान जर या दोन्ही विषयांसाठी एकच शिक्षक हवा असेल तर गणित विज्ञान निवडावे. स्वतंत्र विषयासाठी स्वतंत्र निवड करावी. सामाजिक शास्त्र, इतिहास आणि भूगोल दोन्हीसाठी एक शिक्षक हवा असेल तर सामाजिक शास्त्र निवडावे. विशेष शिक्षक, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणासाठी सुद्धा विशेष शिक्षक भरतीची सुविधा देण्यात आली आहे. जाहिरात थेट प्रसिद्ध होत नाही. त्याची प्रक्रिया अशी आहे: 1. प्रथम बिंदू नामावलीची माहिती भरून ती मान्य करून घ्यावी लागेल. 2. त्यानंतर विषयनिहाय माहिती भरून ती सक्षम प्राधिकाऱ्यांकडून उदा. शिक्षणाधिकारी किंवा आयुक्त अप्रूव्ह करून घ्यावी लागेल. 3. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर ती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करणे सुद्धा बंधनकारक आहे. तर मित्रांनो, मे महिना हा जाहिरातींचा महिना असणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी या प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत आणि शाळा व्यवस्थापनापर्यंत शेअर करा. माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.